एकदम खुसखुशीत, कमी तेलकट अशी अळूवडी, मस्त अळूवडी बनवण्यासाठी भरपूर अशा टिप्स। या ठिकाणी ही रेसिपी अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला अळूवडी कशी बनवायची हे समजेल। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। माधुरीज रेसिपी मराठी ह्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी अळूवडीची पानं घेतलेले आहेत आणि मोठी जी ताट आहे ती घेतलेली आहे। त्यामध्ये भरपूर सारं पाणी आणि भरपूर सारं मीठ टाकलेलं आहे। आता या मिठाच्या पाण्यामध्ये अळूची पानं आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया। दोन्ही साइडने एकदम व्यवस्थित धुवून घ्यायची आहे। अळूवडी बनवण्यासाठी जो मागचा देठ असतो तो एकदम गडद रंगाचा असला की समजायचं ही अळूवडीची पानं आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ पाण्यामध्ये जी सर्व पानं आहे ती मी टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 तास त्याच पाण्यामध्ये आपण हे पानं ठेवणार आहे। 1 ते 1.5 तासानंतर पानं व्यवस्थित वरती काढून निथळायला ठेवलेली आहे। त्यातलं पाणी सर्व निघून जाईपर्यंत 15-20 मिनिटं आपण तशीच ठेवूया, म्हणजे काय होईल सगळं पाणी जे आहे ते खाली निघून जाईल। या ठिकाणी नंतर पाणी जे आहे हलकसं निघून गेलेलं आहे। आता आपण जे देठाचा भाग आहे तो कापून घेऊया। चाकूच्या साहाय्याने एकदम हलक्या हाताने देठ जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। देठ कट करत असताना पानं थोडीफार तुटली जातात, हळूवारपणे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। कारण देठ जर जास्त जाडसर असेल तर रोल बनवताना रोल एकदम व्यवस्थित होत नाही। या ठिकाणी त्यावरती जो आपला पाणी पिण्याचा तांब्या असतो त्याच्याने किंवा वाटीने किंवा तुम्ही पोळपाटावर ठेवून लाटण्याने जरी असं तुम्ही प्रेस केलं तरी त्याच्या शिरा पूर्ण ज्या आहेत त्या व्यवस्थित लूज होऊन जातात आणि मग रोल बनवण्यासाठी मदत होते। या ठिकाणी 1 कप बेसन पीठ घेतलेला आहे, मोठा कप घेतलेला आहे बेसन पिठाचा आणि त्यानंतर तीळ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर ओवा घेतलेला आहे। ओवा व्यवस्थित हातावरती असा व्यवस्थित चोळून क्रश करून टाकायचा, त्याचा फ्लेवर छान उतरतो। भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यामध्ये तुम्ही हिरवा मिरचीचा ठेचा तो सुद्धा तुम्ही काही जण टाकतात, तुम्हीही टाकू शकता, पण या ठिकाणी मी लाल तिखट वापरलेला आहे। आणि त्यामध्येच मी 2 चमचे तांदळाचं पीठ देखील टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित कुरकुरीत अशी अळूवडी या ठिकाणी तयार होते। आता व्यवस्थित आपण पाणी टाकण्याच्या आधी सर्व मिश्रण जे आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्याने काय होतं गठुळे जे आहे ती राहणार नाही आणि सर्व जे आपण मसाले टाकलेले आहे ते पूर्ण एकत्र होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर आता पाणी टाकून एकदम खूप पातळ बॅटर करायचं नाहीये, मी तुम्हाला दाखवते। एकदम कमी पाणी मी या ठिकाणी यूज करते। पाणी एकदम थोडं वापरून आपण याचा एकदम घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहोत। खूप जास्त पाणी अजिबात यूज करायचं नाहीये, त्याच्याने काय होतं पीठ हे पातळ होतं आणि मग ते जे अळूची वडीचे पानं असतात त्याला ते चिपकत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती घट्ट या ठिकाणी मी पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्यासाठी अशा प्रकारचं भांडं तुम्ही यूज केलं ना, म्हणजे आपल्याला जे हाताला पीठ चिपकतं त्याच्याने खूप इरिटेट होतं, असं इरिटेट होऊ नये यासाठी असं व्यवस्थित हात जो आहे आपला पटकन असा त्याच्यावरती फिरवला की पीठ जे आहे ते भांड्याला लागतं। त्यामुळे अशा प्रकारचं भांडं जर यूज केलं तर खूप बेटर आहे। या ठिकाणी अळूचे पानं हे उलट्या बाजूने टाकून व्यवस्थित सर्व पानांना पीठ लावून घेऊया। पीठ लावताना एकदम घट्टसर पीठ आहे, जाडसर खूप जास्त प्रमाणात जाडसरही लावायचं नाही आणि खूप पातळ नाही, एकदम व्यवस्थित पीठ जे आहे लावून घ्यायचं आहे। एका याच्यामध्ये कमीत कमी 5 पानं म्हणजे 2 वड्या या ठिकाणी माझ्या तयार होतील। 10 पानं आहेत तर मी 5 पानं वापरून त्याची जी आहे वडी तयार करणार आहे। खूप जास्त पानं नाही, 4 ते 5 पानं सफिशियंट आहे। या ठिकाणी उलटी बाजू टाकून घेतलेली आहे त्यानंतर मी, आणि त्यालाही पुन्हा असं व्यवस्थित पीठ प्रेस करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही। अशा प्रकारे
सर्व पानं उलटी पलटी टाकून व्यवस्थित जे आहे आपण पीठ त्याला लावून घेणार आहोत। पानं टाकण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित बघून घ्या। परफेक्ट, एकदम पातळ लेअर या ठिकाणी मी दिलेला आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या ठिकाणी सर्व 5 पानं या ठिकाणी माझी ठेवून झालेली आहे। सर्वप्रथम मी काय करेल, बाजूचे जे कडा आहे त्या व्यवस्थित दोन्ही साईडने प्रेस करून घेणार आहे। त्याने प्रेस केल्याने ते पानाला जे पीठ लावलेले आहे त्याला चिपकून जातात, ते अजिबात बाहेर निघत नाही। साईडच्या पण ज्या कडा आहेत त्याही अशा व्यवस्थित दुमडून घेऊया, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि एकदम छान आता रोल जो आहे तो बनवून घ्यायचा। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट रोल या ठिकाणी तयार झालेला आहे। जर पानाच्या शिरा जर एकदम व्यवस्थित मोकळ्या केल्या आणि मोकळ्या काढून घेतल्या शिरा तर रोल बनवायला अजिबात तुटत नाही। तुम्ही बघू शकता माझा रोल अजिबात फाटला किंवा तुटलेला नाही आहे, एकदम व्यवस्थित रोल या ठिकाणी तयार झालेला आहे। याच प्रकारे बाकीच्या पानांचे पण रोल असे बनवून घेऊया। इकडे गॅस चालू केला आहे, त्यावरती पाण्याचं पातेलं ठेवून त्यावरती 1-2 मिनिटं पाणी व्यवस्थित गरम होऊ देऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित गरम झालंय। आता त्यावरती जे आहे तुम्ही पसरट चाळण किंवा जाळी ठेवू शकता। या ठिकाणी बघू शकता पाणी व्यवस्थित गरम झालंय, त्यावरती मी चाळण ठेवून घेतलेली आहे। तुम्ही स्टीलची ठेवली तरी चालेल, जी चाळण अवेलेबल असेल ती ठेवली तरी चालेल। या ठिकाणी जे आपण रोल बनवून घेतलेले आहे ते मी या ठिकाणी ठेवून घेतलेले आहे आणि त्यावरती आता झाकण ठेवून एक मीडियम गॅसवरती, खूप कमी पण नाही आणि खूप हाय फ्लेमवर पण नाही, कमीत कमी 20 मिनिटे व्यवस्थित वाफवून घेणार आहोत। 20 ते 25 मिनिटानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एकदम छान अशी वडी जी आहे ती वाफवली गेलेली आहे। आता कापण्याची घाई अजिबात करायची नाही, एकदम छान व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि रोल एकदम थंड झाले की मग कट करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 मिनिटे व्यवस्थित रोल थंड झालेले आहेत। आता आपण कट करून घेऊया। अळूवडी कट करताना एकदम छान, खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही, अशा वड्या या ठिकाणी आपण पाडून घेऊया। तुम्ही बघू शकता किती छान आणि इझिली पडले आहेत, अजिबात तुटत वगैरेही नाही आहे। एकदम व्यवस्थित जे आहे ती अळूवडी आपली या ठिकाणी शिजलेली आहे। सर्व ज्या वड्या आहे व्यवस्थित कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाहीये, एकदम छान। थंड झाल्यानंतर कापल्यानंतर सर्व वड्या या ठिकाणी कापून घेतलेल्या आहे। आता गॅस चालू करून पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया। तेल इथं या ठिकाणी गरम करायला ठेवलेले आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की अळूवडी जे आहे मीडियम गॅसवरती, खूप जास्त हाय फ्लेमवर नाही, मीडियम गॅसवरती आपण या ठिकाणी तळून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप जाडसरही नाही आणि खूप बारीकही नाही। हे बघा, सर्व अळूवडी अशा व्यवस्थित टाकून घ्यायच्या। हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची। अशा कुरकुरीत अळूवडी कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कुठून बघताय त्याचीही कमेंट करा। या ठिकाणी व्यवस्थित दोन्ही बाजूने अळूवडी जी आहे अशी उलटून घ्यायची आणि दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे। एक 4 ते 5 मिनिटे व्यवस्थित तळून झाल्यानंतर अशी डिशमध्ये काढून दाखवते। वाव, खूप असा छान लालसर रंग आलेला आहे आणि कुरकुरीत अशी अळूवडी या ठिकाणी आपली तयार आहे। दुसऱ्याही अळूवडी टाकून घेतलेल्या आहेत, त्याही डिशमध्ये काढून घेऊया।
या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी अळूवडी आपली या ठिकाणी तयार झाली आहे। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।